आज आपण परफेक्ट फ्राईड राईस कसा बनवायचा ते शिकणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि ऐका, कारण मध्ये मध्ये मी छोट्या छोट्या काही टिप्स पण सांगणार आहे. तर चला सुरू करूया. तर सगळं साहित्य मी इथे दिलेलं आहे. लसूण आणि मिरची त्याची पेस्ट करून घेतली मिरचीची, आणि लसूण मी बारीक चॉप करून घेतलेला, गाजर, बीन्स, कोबी, शिजवलेला भात, सोया सॉस, शेजवान चटणी आणि व्हिनेगर, आणि लोखंडाची कढई, कारण लोखंडाच्या कढईमध्येच हा भात छान होतो. तर आपण गॅस सुरू करू आणि कढई एकदम छान गरम झाली की त्यात आपण घालणार आहोत तेल. तीन ते 4 चमचे आपण तेल टाकू त्यात. भात सुटीत शिजवून घ्यायचा आहे. एक एक दाणा त्याचा वेगवेगळा असला पाहिजे, आणि भात शिजवला ते काही करायचं नाहीये. 2-1 तास तरी आपण तो ठेवायचा आहे नुसता भात. आता आपण तेल गरम झाले की त्यात बारीक कापलेला लसूण टाकू. तो छान लालसर होईपर्यंत परतून घेऊ. लसूण परतून झालं की त्यात आपण टाकू हिरव्या मिरचीची पेस्ट. हे मी 5 ते 6 म्हणजे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही चवीनुसार घेऊ शकता, तुम्हाला जसं तिखट लागतं तसं. हे पण छान आपण तेलात परतून घेऊ. आणि ते झालं की त्यात आपण टाकू गाजर. त्याचे शेप्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. सगळ्या भाज्या टाकू, बीन्स आणि कोबी. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, क्रंचीनेस त्याचा राहिला पाहिजे. तर 2-1 मिनिटं मी ते परतवलं. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया, फक्त भाज्यांपुरतं, कारण भातात आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. ते पण छान आपण परतून घेऊ. सगळं मीठ त्याला एकत्र लावून घेऊ. हाय फ्लेमवर फक्त 2-1 मिनिटं ते परतवायचं आहे, 2-3 मिनिटं बस. ते झालं की आपण त्यात भात टाकू. आणि हे सगळं हाय फ्लेमवर करायचंय. आणि भात गार असला पाहिजे, गरम भात वापरायचा नाही, नाहीतर ते भात तुटतो आणि ते दिसायला पण छान दिसत नाही. सुटसुटीत भात शिजवायचा आहे. ते मी थोडी जागा करते, म्हणजे एकदमच तो भातात टाकायचं नाहीये जे का आपण टाकणार आहोत ते. थोडी मध्ये जागा करून त्यात मी 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे. त्यानंतर परत 1 चमचा व्हिनेगर, आणि 1.5 ते 2 चमचे शेजवान. हा आपण शेजवान फ्राईड राईस बनवत आहोत. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण शेजवान सॉसचा फ्लेवर खूप छान येतो भाताला, फ्राईड राईसला. आणि सगळं हाय फ्लेमवर परतत राहायचं. आणि डोंट वरी, थोडं लागलं जरी ना कढईला तरी काही प्रॉब्लेम नाही, स्मोकी फ्लेवर येतो त्याचा. मी मुद्दाम स्मोकी फ्लेवरसाठी ते थोडं करपू देते खालून. कंटिन्यू परतत राहायचं.
म्हणजे खालचा थोडा करपला की ते परत असं मिक्स करून घ्यायचं. थोडा स्मोकी फ्लेवर छान लागतो त्याला. आणि झाला आपला फ्राईड राईस रेडी. यात तुम्ही आता हिरवा कांदा वगैरे टाकून ते गार्निश करू शकता. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून परफेक्ट फ्राईड राईस बनवू शकता घरच्या घरी. त्याला गार्निशिंगसाठी छान हिरवा कांदा टाकायचा. आणि आणखी तुमच्याकडे काही जर टिप्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता.